नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे, ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते. मी आज नोटरी संदर्भात एक व्हिडिओ करत आहे. तो व्हिडिओ म्हणजे की कोणते डॉक्युमेंट तुम्ही नोटरी करू शकता आणि कोणते डॉक्युमेंट तुम्ही नोटरी करायचे नाही. तर आपण पहिले बघू की कोणते डॉक्युमेंट तुम्ही नोटरी करू शकता. कारण बरेच नवीन जे नोटरी आता झालेले आहेत त्यांच्याकडनं मला हा प्रश्न होता, त्यासाठी हा नोटरीचा व्हिडिओ करण्यासाठी मी घेतला. तर सगळ्यात पहिले जे आहे की जे नोटरी आपण करू शकतो, सगळ्यात पहिले तुम्हाला तर माहीतच आहे की आपण ॲफिडेविट करू शकतो, डिक्लेरेशन करू शकतो, संमतीपत्र करू शकतो. संमतीपत्र म्हणजे NOC. दुसरं म्हणजे की पार्टनरशिप डीड करू शकतो. पार्टनरशिप डीडमध्ये पण फॉर्म E वगैरे असतो, ते पण करू शकतो. फ्रँचायझी ॲग्रीमेंट म्हणून असतं, ते पण आपण करू शकतो. दुसरं म्हणजे की मुवेबल प्रॉपर्टीचं गिफ्ट डीड आपण करू शकतो. समजा मी एखादी अमाऊंट मोहिनीला दिली, 50,000 मी मोहिनीला दिले, तर त्याचं मी ॲग्रीमेंट करू शकते किंवा गिफ्ट डीड करू शकते. ते 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते पण करू शकतो. कारण तसं तर गिफ्ट डीड आपण करू शकत नाही, पण मुवेबल प्रॉपर्टी आणि अमाऊंटच्या संदर्भात गिफ्ट डीड करू शकतो. दुसरं म्हणजे की पॉवर ऑफ अटर्नी मी करू शकते नोटरी. की पॉवर ऑफ अटर्नी जी आहे ती पॉवर ऑफ अटर्नी कोर्ट पर्पजसाठी किंवा नॉमिनल काहीतरी वर्कसाठी पॉवर ऑफ अटर्नी दिली ते करू शकते. पण जर खरेदी आणि विक्रीचे राईट असतील तर ती पॉवर ऑफ अटर्नी नोटरी करू शकत नाही. दुसरं म्हणजे की ॲक्सेप्टन्स ऑफ पॉवर ऑफ अटर्नी, जो अगोदर मी व्हिडिओ केलेला आहे की बाहेरच्या देशातून जर आपल्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आली आणि ती ॲक्सेप्टन्स करून आपण ती करू शकतो, विल करू शकतो आपण आणि ॲग्रीमेंट करू शकतो. असे कित्येक डॉक्युमेंट आपण करू शकतो. बऱ्यापैकी मी हे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले. आता जे डॉक्युमेंट करू शकत नाही त्याची यादी म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं लिव्ह अँड लायसन आपण करू शकत नाही. मला खूप सारे लोक विचारतात की लिव्ह अँड लायसन आम्ही करू शकतो की नाही. तर लिव्ह अँड लायसन हे कंपल्सरी रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे, ते रजिस्टर्डच करायचं. तुम्ही रजिस्ट्रेशन ते करू शकत नाही. दुसरं म्हणजे की सेल डीड करू शकत नाही. तिचं म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल करू शकत नाही. मॉर्गेज डीड करू शकत नाही. खरेदी पावती गाडी आपण विकतो, ह्याच्या अगोदर बरेचसे नोटरीने ते डॉक्युमेंट केले असावेत किंवा करत असतील. पण आता मी स्वतः एक डॉक्युमेंट केलं होतं खरेदी पावतीचं, की जी एक 2 व्हीलर होती विकलेली एका पार्टीने दुसऱ्या पार्टीला. तर ते मी नोंदवलं होतं माझ्या ह्याच्यात. तर मला माझ्या ह्याच्यामध्ये एक रिपोर्ट म्हणजे आपला जो रिपोर्ट देतो डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं की ते असं नोंदवली म्हणून, म्हणजे ते पण नाही नोंदवायचं. तर अशा प्रकारे हे जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे नोटरी करताना तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे की कोणते डॉक्युमेंट तुम्ही करू शकता आणि कोणते नाही. बघा, आपल्याला आपण नोटरी झालेलो आहे. आपण नोटरी हे जोपर्यंत आपण आहे तर हयात आहे आपण नोटरी. त्यामुळे आपल्याला भरपूर आपली प्रॅक्टिस असणार आहे. आपल्याला जे डॉक्युमेंट करायचे तेच करू शकतो, तेच करायचे. आणि जर आपल्या अखत्यारीत जर नसतील, आपल्या ज्युरिडिक्शन जर नसेल त्या डॉक्युमेंटला, ते जर केले तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, आपल्यावर केस दाखल होऊ शकते. कितीतरी केसेस या नोटरीवर दाखल होतात चुकीचे डॉक्युमेंट केल्यामुळे. त्यामुळे हे लक्षात घ्या की कोणते डॉक्युमेंट करायचे आणि कोणते नाही. थँक्यू सो मच. अजून कोणता व्हिडिओ हवा असेल कोणत्या विषयावर तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असला तरी सांगा. आणि अजून कोणत्या विषय असेल त्याच्यावर मी मार्गदर्शन करावे असे वाटत असेल तेही सांगा. थँक्यू. बाय.